गेल्या काही दिवसांपासून नवजात बाळाला फेकून देण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसतेय। असंच एक प्रकरण सध्या सोशल मीडियावरती समोर आलंय। अतिशय धक्कादायक ही घटना आहे। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमच्या बातमीचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मलाडमध्ये एका प्राणीप्रेमी तरुणामुळे एका नवजात बाळाचा जीव वाचलाय। मलाड पूर्वेत 27 जानेवारी रोजी हा प्रकार घडलाय। फ्री प्रेसनं या संदर्भातील हे वृत्त दिलंय। तर नेमकं काय घडलं होतं पाहूयात। मलाड पूर्वेत एका उघड्या गटारात टाकलेल्या गोणीतून शीण आवाज येत होता। सुरुवातीला संतोष मकवान या प्राणी कार्यकर्त्याला वाटलं की यात कुत्र्याची पिल्लं असतील, त्यामुळे त्यानं त्याच्या NGOच्या हेल्पलाईनवर फोन केला। कुत्र्याच्या पिल्लांना वाचवण्यासाठी त्यानं काही स्वयंसेवकांना तिथं बोलवलं। स्वयंसेवक तिथं पोहोचल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला। अवघ्या काही दिवसांचं हे बाळ गोणीत सापडलं होतं। या बाळाची प्रकृती चिंताजनक होती। आता या बाळाची प्रकृती सुधारली असून तिला जीविका असं नाव देण्यात आलंय। प्राणी कार्यकर्त्या डॉक्टर नंदिनी कुलकर्णी यांनी जीविकाच्या निर्धाराचं कौतुक केलं, तसंच वेळेत उपचार पोहोचल्यानं NGO आणि रुग्णालयाचेही आभार मानलेले आहेत। हॅट्स ऑफ टू जीविका असं प्रसारित होत असलेल्या बचाव व्हिडिओवरून हे स्पष्ट होतंय की एक नवजात आहे जिच्या जन्मानंतर काही तासातच तिला सोडलेला आहे। डॉक्टर नंदिनी कुलकर्णी यांनी एका इंग्रजी दैनिकाला याबद्दल सांगितलेलं आहे।